प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी कर्जमुक्तीच्या मागणीसाठी नागपुरात सुरू केलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांनी राज्य सरकारने दिलेल्या 30 जूनच्या कर्जमाफीच्या मुदतीवर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। बच्चू कडू यांनी या तारखेवर समाधान व्यक्त केलंय, त्यामुळे ते नागपूरमध्ये आल्यावर आंदोलनाची पुढील दिशा ठरवतील असं काही आंदोलकांचं म्हणणं आहे। सध्या आंदोलनकर्ते नागपूरच्या खापरी परिसरामधील मंगल कार्यालयामध्ये मुक्कामी आहेत। तिथून याचा आढावा घेतलेला आहे। प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत आहेत, त्या संदर्भात त्यांच्याकडून या संदर्भातली अपडेट जाणून घेऊयात। प्रवीण, आता एकंदरीतच बैठक झाल्यानंतर बच्चू कडू पुन्हा एकदा नागपुरात दाखल होणार आहेत। सध्या तिथे आंदोलकांमध्ये काय प्रतिक्रिया पाहायला मिळतात? साधारणतः 12:30च्या दरम्यान बच्चू कडू हे नागपुरात पोहोचतील। बच्चू कडू रात्रीच येणार होते किंवा सकाळी पोहोचणार होते, पण विमान काही उपलब्ध झालं नाही। आता खापरी परिसरात मी आहे आणि खापरी परिसरातल्या या मंगल कार्यालयामध्ये लोक थांबलेले आहे आणि जोपर्यंत बच्चू कडू येत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील असं आंदोलकांचं म्हणणं आहे। एकंदरीतच बच्चू कडू यांनी काल सांगितलंय की 30 जून तारीख मिळालेली आहे आणि 30 जून ही तारीख ठरवण्यामागे कारण असं आहे की आता अतिवृष्टी झाली, राज्यात मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं शेतीचं, त्यामुळे आता हे जे आर्थिक वर्ष आहे 25 आणि 26 हे सुद्धा यात घेण्यात यावं म्हणून 30 जून 2026 ची तारीख जी आहे ती ठरवण्यात आलेली आहे। बच्चू कडू पोहोचतील 12-12:30च्या नंतर, त्यानंतर आंदोलन मागे घेतलं जाईल। काही आंदोलक माझ्यासोबत त्यांना विचारूया। भाऊ, काय आदेश आलाय भाऊ कडून? खरं तर बच्चू भाऊच्या कडून असा आदेश आलेला आहे। या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो शेतकरी आणि कार्यकर्ते आले होते। सर्व पक्षीय सर्व संघटनेचे अध्यक्ष पण या ठिकाणी उपस्थित आहेत। बच्चू भाऊंचा आदेश असा आलेला आहे। खरं तर सरकार या गोष्टीला मान्य करायला तयार नव्हती, तारीख द्यायला तयार नव्हती, कारण फार मोठं शोकांकित असं आहे। आज सुद्धा पाऊस चालू आहे साहेब आणि पीक पाण्यात आहे। शेतकरी आज सुद्धा आत्महत्या करायला तयार आहे। शेतकऱ्याच्या हृदयामध्ये डोक्यामध्ये एक दिलासा निर्माण झालेला आहे। म्हणून 30 तारीख जी आज मान्य केली, ते कोणत्या पद्धतीने ते कर्जमाफी करतायत आणि कसं करणार त्यासाठी गावोगावामध्ये पेढे डीजे वाजून आज भाऊंचा आणि सर्व शेतकरी संघटनेचा सत्कार सन्मान होतोय। किती वाजता येणार? भाऊ 12 वाजे दरम्यान येणार, कारण रात्रीची जे फ्लाईट आहे ती मिस झाली, कारण मीटिंग त्या ठिकाणी चालू असल्यामुळे। तुम्ही सांगा काय याच्यामध्ये काय आहे की ज्या टायमाला निवडणुका होत्या त्या टायमाला फडणवीस सरकारने सांगितलं होतं की 7-12 कोरा 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 करणार, पण 7-12 कोरा कधी करणार याची तारीख काय या सरकारने अजून सांगितलेली नव्हती। त्याच्यामुळं आदरणीय बच्चू भाऊच्या माध्यमातून, बच्चू भाऊ हे महाराष्ट्राला भेटलेलं शेतकऱ्याचं खंबीर असं नेतृत्व आहे, त्यांच्या माध्यमातून हे आज आंदोलनाला यश आलेलं आहे। या ठिकाणी बच्चू भाऊ हेच या शेतकऱ्याचे नेते आहेत। 5 दिवस झालेले आहे। सोमवारी अमरावतीहून हे आंदोलन सुरू झालं, त्यानंतर नागपूरकडे कूच केलं या आंदोलकांनी आणि नंतर आता 4 दिवस नागपुरात हे आंदोलन जे आहे ठिय्या मांडून हे सगळे आंदोलक बसलेले आहे आणि रस्ता रोको जो झाला होता त्यानंतर आता मंगल कार्यालयामध्ये आंदोलन सुरू आहे। पाऊस सुरू आहे, पण आंदोलकांच्या या ठिकाणी जी मागणी आहे त्यात कुठली कमतरता आणि त्यांच्या उत्साहात काही कमी कुठली आलेली दिसत नाहीये। निश्चित प्रवीण, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।